हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि हा माझा नवीन एक ब्लॉग आहे आठवणी माझ्या डोहाळे जेवणाचा. आणि छोटासा प्रोग्राम होता माझ्या डोहाळे जेवणाचा. असं काही खूप छान असं केलं नव्हतं, पण छोटंसं स्वीट केलं होतं, कारण हे खूप अर्जंटमध्ये सर्व डेकोरेशन करण्यात आलं होतं. आणि हे छोटेसे सर्व खाऊ वगैरे आणला होता माझ्या हजबंडनी. थोडेसे कैरी वगैरे ठेवल्या होत्या. आणि हा खूप सुंदर असा डान्स केला होता, जो हार्डली अर्ध्या तासामध्ये माझ्या दादाच्या मुलींनी सेट केला होता. ते माझ्यासाठी खूप छान असं सरप्राईज होतं. आणि हे असं छोटंसं सर्व गोष्टी डेकोरेशन्स केलेल्या, आणि मला सांगितलेलं की बर्फी आणि पेढा चॉईस कर ह्या 2 वाट्यांच्या आतमधून. आणि हे सर्व वहिनींनी प्लॅन केलं होतं, अरे आपण असं करूया तसं करूया म्हणून. आणि मी नेमकं बर्फी उचलली, आणि आम्हाला पहिल्यापासूनच मुलगी हवी होती, आणि खूप सुंदर अशी आम्हाला इच्छा होती की आमचं पहिलं बाळ मुलगीच असावं. आणि आम्हाला ॲक्च्युली मुलगीच झाली, आणि आमची खूप इच्छा पूर्ण झाली की आमची मुलगी झाली आम्हाला. आणि म्हणतात ना, पहिली मुलगी ही धनाची पेटी असते, लक्ष्मी असते आपल्या घरची. आणि हे खरंच आहे, आमच्यासाठी आमची मुलगी लक्ष्मी म्हणूनच आहे. आणि छोटासा डान्स केला होता. जे आपल्या कसं ना, एका मुलीपासून आई होण्याचा प्रवास हा खूप मोठा असतो. पहिले मुलगी होणार, मग ती कॉलेज वगैरे लाईफ, मग लग्न होणार, मग आपण म्हणजे बाळ होणार आपल्याला. ही गोष्ट आपल्यासाठी खूप अशी खूप सरप्रायझिंग असते. आणि 9 महिन्याची जर्नी असते, ती आपल्या लाईफची सर्वात बेस्ट जर्नी असते. त्या 9 महिन्यामध्ये आपण आपल्या बाळासाठी खूप साऱ्या गोष्टी विचार करतो, की माझं बाळ कसं असेल, काय असेल, कसं त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, त्याच्या आनंदासाठी कसं असू शकतं काय. आणि मुलगी मुलगा हे सर्व सेमच आहे, असं काही नाही आहे त्याच्यामध्ये, भेद करण्यासारखं काही नाही. आणि हे सर्व डेकोरेशन्समध्ये एन्जॉय करत होती मी. त्यांचा डान्स होत होता, मी अशी बघत होती. मला माझं बालपण आठवलं, की अरे मी लहानपणापासून हे एन्जॉय करतात, आणि दिवस किती पटापट गेले. असं वाटतं की आत्ताच मी लहानाची मोठी झाली. अरे मी बाळ होणार आहे आता मला. एक मुलीपासून आईचा प्रवास किती, मुलीचं जीवनच किती फास्ट असतं ना. पट शाळा, मग कॉलेज, मग लग्न, मग आपलं बाळ, आणि आयुष्य स्वतःसाठी जगायचं कधी, असं होऊन जातं. आनंद, आपली फॅमिली आपल्यासाठी खूप छान असते. आपली फॅमिलीसोबत आपला जर सपोर्ट असेल आपल्या फॅमिलीला, किंवा आपल्या फॅमिलीला आपल्यासाठी त्यांचा सपोर्ट असेल, तर आपल्यासाठी जीवन जगणं खूप सोपं होऊन जातं. आणि माझ्या या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट होता. सगळ्यात जास्तीत जास्त माझ्या मम्मीचा आणि माझ्या हसबँडचा खूप सपोर्ट होता माझ्या पूर्ण प्रेग्नन्सी जर्नीमध्ये. मी 8 महिने जॉब केला. आणि हे बघा, ह्या गाण्यामध्ये ना, माझ्या दादाच्या मुलीला खूप आवड आहे. विनायक माळीचा खूप मोठा फॅन आहे, आणि त्याला हे कोबरा गाणं खूप आवडतं. त्याच्यामध्ये त्यांनी हा गाणं पूर्ण सेट केलं होतं, की आपण ह्याचा डान्स करूया म्हणून. आणि हे बघा, इतकं एन्जॉय करत होते ते. हा डान्समध्ये मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप लेंदी होत होता. आणि इतकं छान वाटत होतं त्यांना हा डान्स करून. विनायक माळी इतकं इतकं वेड आहे त्यांना विनायक माळीच्या व्हिडिओजवर. आणि ॲक्च्युली मलाही त्यांच्या कॉमेडी व्हिडिओज खूप आवडतात. खूप छान असं कॉमेडीज करतात ते. आणि हे बघा, इतकं एन्जॉय करता येते त्याच्यामध्ये, डान्समध्ये. आणि प्लस त्यांना असं नाही आहे की कंटाळा आला म्हणून सर्व गोष्टी केली त्यांनी. डान्स केला, जेवण वाढलं सर्वांना, प्लस डेकोरेशन केलं, प्लस त्यांच्यामध्ये इतकी एनर्जी होती की आता आपण हेकडं जाऊ, आपण तिकडे जाऊ, आपण हे डेकोरेशन करू, आपण इथे एन्जॉय करू. ते दिवस इतके पटापट गेले. आणि माझं डोहाळे जेवण गणपतीमध्ये ठेवलं होतं. त्यांनाही सुट्टी होती, आणि त्या सुट्टीमध्ये इतकं छान सर्व गोष्टी सेट केल्या. आम्ही फराळ बनवलं. लास्ट टाईम जी एक व्हिडिओ टाकली होती, त्यामध्ये आम्ही पूर्ण दिवाळीचा फराळ कसं बनवायचं, आपण गणपतीमध्ये पण फराळ बनवतो तसं फराळामध्ये पण पूर्ण इतकी मदत केली त्या सर्वांनी. डान्स केला. आणि मला इतकं छान वाटत होतं की डान्समध्ये, की अरे किती पटापट दिवस जातात. खूप छान वाटत होतं. आता आपण 1 महिन्यानंतर एक बाळाची आई होऊ, आपल्यावर पण जिम्मेदारी येणार आहे. आणि ही सारे दिवस खूप मेमोरेबल असतात. असं छानसं डेकोरेशन, ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्हालाही माझी ही व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. इन केस तुम्हाला वाटलं काही वेगळं, काही चेंज एडिटिंगमध्ये केलं पाहिजे, किंवा काही गोष्टी केल्या पाहिजे, तर प्लीज मला कमेंट करून सांगा की असं चेंज कर, ते चेंज कर. आणि मी नवीन व्हिडिओ चॅनल ओपन केला आहे. ॲक्च्युली ओपन तर खूप आधीपासून केला, पण व्हिडिओज टाकणं सध्या आता मी चालू करते आहे. तर त्याच्यामध्ये जर तुमचा सपोर्ट मिळाला तर खूप छान होईल. आणि असाच मला सपोर्ट करत राहा, माझ्या व्हिडिओजचे बघत जा. आणि काही असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हा डान्स तुम्ही बघा. ह्या व्हिडिओज मी ह्याच्यासाठी टाकत आहे की माझ्यासाठी माझी मेमरीज राहील. आणि प्लस माझ्या मेमरीजमध्ये तुम्हीही सामील व्हा, माझ्या प्रोग्राममध्ये तुम्हीही सामील व्हा. तुम्हीही बघा की माझ्या फॅमिलीमध्ये माझ्यासाठी
खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, खूप छान असा डान्स केला होता. शॉर्ट अँड स्वीटमध्ये अर्ध्या तासामध्ये काय हे करणार आहेत. माझ्यासाठी खूप खूप मोठं सरप्राईज होतं माझ्यासाठी. आणि ही साडी जी मी आता वेअर केलेली आहे ना, ती साडी माझ्या मम्मीने घेतली होती मला. ॲक्च्युली खूप छान असा कलर होता. पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन होतं आणि नॉर्मल सिंपल मी 1000च्या रेंजमध्ये साडी घेतली होती आणि सर्वांना ती साडी खूप आवडली. आणि असं साधं डान्स केला होता छोटंसं. आणि तुम्हाला तर माहीत आहे की गावाकडे गणपतीमध्ये सर्व एन्जॉय करतात आणि सर्वजण माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत होती. अजून काय पाहिजे आपल्याला ना. तो असं सारं डेकोरेशन वगैरे केलं होतं. माझ्या फॅमिलीने माझ्यासाठी खूप छान असं प्रोग्राम डिसाईड केला होता. माझ्या वहिनीने खूप छान असं जेवण बनवलं होतं आणि त्यांचाही तेवढाच मोलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. त्यांनी खूप अशी मदत केली होती माझ्यासाठी आणि डान्स केला होता माझ्यासाठी. मलाही डान्ससाठी बोलत होते, बट मी नाही डान्स केला. माझी पूर्ण सासरचे वगैरे सर्व फॅमिली होते म्हणून मी नाही केला. बट मलाही डान्स खूप असा आवडतो आणि माझ्या 2 दादाच्या मुली पण इतकं एन्जॉय करत होत्या. त्यांचंही मला एन्जॉय बघून मलाही खूप बरं वाटत होतं, की त्यांच्यामुळे मी खूप असं एन्जॉय करते आणि माझ्यामुळे ते एन्जॉय करत आहेत आणि मला असं वाटलंही नाही की त्यांना त्रास होतो किंवा काही. त्यांनी मला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही दिला आणि त्यांच्यासारखंही मीही सेम एन्जॉय केलं. त्यांनी खूप सारं एन्जॉय केलं माझ्या डोहाळे जेवणामध्ये. आणि तुम्हाला कसा वाटला माझा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असा हा माझा डोहाळे जेवणाचा दिवस होता. माझ्या आठवणी होत्या. खूप छान अशा आठवणी होत्या. माझ्या या आठवणी यूट्यूब चॅनलवर राहाव्यात म्हणून मी हा वर व्हिडिओ टाकत आहे. आणि आनंद काय असतो हे मला कळतं. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.